रवींद्र चव्हाण यांचा खरा लाभार्थी वैभव नाईक असं निलेश राणे यांनी म्हटलंय। वैभव नाईकांवर निलेश राणे यांनी ट्विट करत जहरी टीका केली। रवींद्र चव्हाण यांच्या पैशामुळे राणे निवडून आले असं वैभव नाईक यांनी म्हटलंय। रवींद्र चव्हाण यांचे लाभार्थी कोण हे जनतेला माहिती आहे असं वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय। खरे तुम्ही रवींद्र चव्हाणांचे खरे लाभार्थी आहेत असा आरोप केला जातो निलेश राणेंकडून, असं ट्विट देखील त्यांनी केलं। खरं तर आपण बघितलं असाल कालच्या लोकसभा निवडणूक किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणांच्याच आर्थिक पैशामुळेच राणे निवडून आलेत हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे। आणि 2.5 वर्ष जेव्हा रवींद्र चव्हाण मंत्री होते तेव्हा मंत्र्यांच्या पाठून फिरण्यामध्ये मी केलेले विकास कामं मंत्र्यांच्या माध्यमातून आपण केले म्हणून सांगण्यामध्ये हेच आमदार निलेश राणे पुढे होते। खरं तर त्यांचे लाभार्थी रवींद्र चव्हाणचे लाभार्थी कोण आहेत हे जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे। खरं तर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेचा पाठिंबा मला मिळत आहे आणि मिळत राहील आणि त्यामुळे निलेश राणे आमदार झाले तरी मला विसरत नाही आहेत। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। महाराष्ट्रातील शहरी सहकारी बँकांसंदर्भात राऊतांनी अमित शहा यांना पत्र लिहिलंय। सहकारी बँकेची मालमत्ता ताब्यात घेणं हा सहकारी चळवळीवर हल्ला असं संजय राऊत यांनी म्हटलंय। अमित शहांच्या नेतृत्वात देशात सहकाराचं जाळं विणलं जात आहे। ठाकरे आणि राऊत यांनी सहकार नव्हे तर स्वाहाकार केला असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। अमित शहांना असं वाटतं की मांजर डोळे मिटून दूध पिते आणि त्यांनी केलेला हा प्रकार महाराष्ट्रावर अन्याय त्या कोणाच्या लक्षात आला नाही। त्याने हा जो प्रकार केलाय महाराष्ट्रावर अन्याय करण्याचा, त्यांना असं वाटलं की हा गुन्हा पचला आणि त्याच्यामुळे ते तोंडाला लागलेलं रक्त, ओठाला लागलेलं रक्त चाटत परत दिल्लीत गेले। पण हा पचलेला नाही। या क्षेत्रातले 100वर प्रमुख लोक मला आतापर्यंत भेटले आणि त्याने सांगितलं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचा। सहकाराचं जाळं संपूर्ण देशामध्ये विणण्याचा प्रयत्न अमित भाईंच्या नेतृत्वात होते। पण तुमच्या नेतृत्वात कशाचं जाळं विणलं होतं? संजय राऊत, तुम्ही भ्रष्टाचाराचं जाळं विणलं। संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी टक्केवारीचं जाळं विणलं आणि तुम्ही टक्केवारीचं जाळं विणून महाराष्ट्र पोखरण्याचं काम, मुंबई पोखरण्याचं काम केलंय। त्यामुळं अमित भाई शहा यांना पत्र लिहून खरडपट्टी करण्याऐवजी उद्धवजी ठाकरेंना पत्र लिहिलं असतं तर जास्त बरं झालं असतं। सहकार नाही तर स्वाहाकार एवढाच धंदा संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचा आहे।